आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। सांगली जिल्ह्यातील विटे शहरात क्रांतिसिंह नाना पाटील लोक विद्यापीठात दरवर्षी 1 ऑगस्ट पासून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त क्रांती सप्ताहाचे आयोजन केले जाते। या सप्ताहात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कारही केला जातो। यंदाच्या क्रांती सप्ताहात एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली। क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनावर आधारित पत्री सरकार 1942 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि नाना पाटील यांच्या कुटुंबियांनी दिली। या चित्रपटाची निर्मिती कशी झाली, त्यामागील प्रेरणा काय आणि प्रेक्षकांना यात काय पाहायला मिळणार याविषयी त्यांनी प्रसार माध्यमांशी मनमोकळी बातचीत केली। पाहूया हा खास संवाद। प्रतिनिधी कीर्ती गायकवाड। आणि आज जे तुमच्या समोर काही वेळानंतर जे सादर केलं जाणार आहे ते काय आहे आणि इथं तुम्ही सगळेजण जमलाय त्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे हे तुमच्या समोर विशद करण्यासाठी मी क्रांतिसिंह नाना पाटील लोक विद्यापीठाचे संघटक ॲडव्होकेट सुभाष पाटील बापू यांना प्रास्ताविकासाठी या ठिकाणी निमंत्रित। मुळात मी तुम्हाला सांगेन की क्रांतिसिंहांच्या विचारांचा वारसदार म्हणून मी मगाशीच तुम्हाला सांगितलं आणि मी एक तरुण आहे। आजकालच्या तरुण पिढीमध्ये क्रांतिसिंह हे सगळ्यांना ज्ञात आहे। आजचे तरुण तेवढे निस्वार्थी काम करणारे वैचारिक पातळीचे तरुण आज या सांगली जिल्ह्यामध्ये आहे। मनस्वी आनंद या गोष्टीचा होतोय की या चित्रपटाचे निर्माता हे देखील सांगली जिल्ह्यातील आहेत। हे सांगली जिल्हा हे क्रांतीचं कुटुंब मानलं जातं आणि आमच्याच कुटुंबातील निर्माता हा चित्रपट काढतायत, तयार केलेला आहे। ही जी भूमिका आहे ती आत्तापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक तरुणांच्या पर्यंत पोहोचलेली आहे। तरुणांचा उत्साह आपण बघितला तर अधिक तुम्हाला सांगली जिल्ह्यामधील तरुणांचा अधिक उत्साह तुम्हाला यामध्ये जाणवू येईल की क्रांतिसिंह हे पडद्यावरती येत आहेत। आणि मला एवढी खात्री आहे की या सांगली जिल्ह्यातील, या सातारा आणि सांगली जिल्ह्यातील जी भूमी आहे ही क्रांतीची भूमी आहे। ही क्रांतीची भूमी पेलायचं सगळ्यात मोठं कार्य कोणाचं असतं तर तरुणांचं असतं। आपण भगतसिंग, राजदेव, सुखगुरू यांचा आपण इतिहास बघितला। तरुण हे देशाचं भविष्य मानलं जातं आणि निश्चितपणाने या जिल्ह्यातील तरुण हे तितके सक्षम आहेत, तितका वैचारिक वारसा इथल्या तरुणांच्या मध्ये। त्यामुळे निश्चितपणाने पत्री सरकार 1942 हा चित्रपट अधिक ताकदीने आणि अधिक जोमाने या महाराष्ट्राच्या आणि देशापर्यंत, देशाच्या तळागाळापर्यंत कसा पोहोचेल याचा जास्तीत जास्त प्रयत्न या जिल्ह्यातील तरुण निश्चितपणाने करतील असं मला वाटतं। पासूनच आपण चालू केलेला आहे आणि एक आम्ही चित्रपट बनवलाय तो पहिल्यांदा यांच्या वारसांना, कुटुंबांना दाखवण्यापासून आम्ही सुरुवात करणार आहोत। कारण अगोदर यांना दाखवण्यात येणार आहे की इतिहास काय आहे, की कलाकारांनी काय काय काम केले, कसं कुठले प्रसंग आहेत हे यांना दाखवून आणि यांच्या मर्जीतून अजून पुढची वाटचाल होईल इथून। बापू, आजचा टीजर पाहिल्यानंतर तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? यांच्या कष्टाबद्दल काय सांगाल? जाधवांचा प्रयत्न आहे, प्रयत्न स्तुत्य आहे। त्या प्रयत्नाचं मी स्वागत करतो। टीजरमध्ये सगळा पिक्चर नव्हे, टीजर मग ठीक आहे, पण त्या मला यामध्ये आमचा सगळ्या कुटुंबाचा असा हेतू आहे किंवा म्हणणं आहे की ऐतिहासिक पिक्चर चित्रपट आहे आणि हा इतिहास काय लांबचा नाही, जवळच आहे आणि त्या इतिहासामध्ये त्यांच्या विचाराच्या विरुद्ध असं काही घटना येऊ नयेत याचा फक्त एवढी एकच काळजी त्याने घ्यावी। बाकी सिनेमा म्हटल्यानंतर नुसतं नाना पाटील 3 तास भाषण करत आहेत हे दाखवणं म्हणजे काही सिनेमा होत नाही। त्यांना सिनेमॅटिक लिबर्टी घ्यायला पूर्ण स्वातंत्र्य आहे, फक्त त्याच्या विचारांना छेद बसेल असं त्यामध्ये काही येऊ नये एवढी माफक अपेक्षा आमची सिनेमाच्या बाबतीत आहे। आणि दुसरी गोष्ट, या सिनेमा असा निघावा अशी आमच्या कुटुंबाची खूप इच्छा होती। खरं तर अनेक व्यक्तींच्यावर इथं सिनेमा निघाले, म्हणजे बापू बिरोंच्यावर निघाला, विष्णू बाळांच्यावर निघाले, आणखी कुणाच्यावर निघाले, अगदी बाळूमामांच्यावर निघाले, असे इतके हे सिनेमा निघत असताना सुद्धा त्यांच्याही पेक्षा कर्तृत्वान असणारी व्यक्ती माझ्या घरात असताना तिथं निघत नाही याचे एक शल्य मनामध्ये होतंच। अनेकांनी आमच्याशी तो संपर्क साधलेला होता। त्या संपर्काच्या बाबतीत आम्ही त्यांना स्पष्टपणे आमच्या काही कल्पना आहेत त्या आम्ही त्यांना देत होतो। त्याच्या अगोदर आम्ही तेजपाल वाघांना लेखी संमती, आईच्या
सहीन दिलेली होती आणि त्याला 5 वर्षाची मुदती दिलेली होती. पण 5 वर्षाच्या मुदतीमध्ये तेजपाल वाघांनी काही केलं नाही. त्याच्या अगोदर हे मला भेटले होते, पण मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की तेजपाल वाघांना आम्ही लेखी संमती करार करून संमती दिलेली आहे आणि माझ्या आईनं स्वतः त्यावर सही केलेली आहे. त्यामुळे त्यांची मुदत संपेपर्यंत आम्ही तुम्हाला काही म्हणजे होकार देऊ शकत नाही. तुम्ही प्रयत्न करा तर आमचा नकार नाही, पण जोपर्यंत आम्ही संमती दिलेली आहे 5 वर्षाची मुदत घालून, तोपर्यंत आम्ही तुम्हाला लेखी संमती देणार नाही, देऊ शकत नाही. त्यांची मुदत गेल्या वर्षी 1 वर्षापूर्वी संपली आणि 1 वर्षापूर्वी मुदत संपल्यानंतर एक 4-5 महिन्यांनी माझ्याकडे अभिमन्यू आणि जाधव दोघे आल्यानंतर ठीक आहे म्हटलं, पण तुम्ही सिनेमा करण्याच्या बरोबर आमच्या ह्या अटी आहेत की त्यामध्ये अनैतिहासिक काही येऊ नये आणि विचाराच्या विरोधातलं काही येऊ नये. तुम्ही सिनेमा केल्यानंतर किंवा करायच्या अगोदर आम्हाला तो दाखवावा. याप्रमाणे त्यांनी हा टीजर दाखवला आहे. त्याच्या अगोदर त्यांनी जे काही चित्रित केलं होतं तेही थोडं दाखवलं होतं. तो पूर्ण नव्हतं तसं, पण त्यांनी थोडंसं दाखवलं होतं. त्यामध्ये आक्षेपाने मला काही वाटलं नव्हतं, पण अजून मला ते सगळं आम्हाला बघावं लागेल, त्यानंतर मग आम्ही सांगू शकतो. चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती समोर येणार आहे, याबद्दल तुमचं काय सांगता? क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या संबंधी चित्रपट काढायचा आहे ही चर्चा मी गेली जवळजवळ 20 वर्ष ऐकतो आहे. कारण बरेच जण ते येऊन भेटून गेले आम्हाला की आम्ही काढतो आहे चित्रपट, तुमची परवानगी द्या. आम्ही म्हटलं आमच्या परवानगीची तुम्ही काळजी करू नका, शेवटी आम्हाला त्याविषयी उत्सुकता आहे आणि तसा आमचा अतिशय आमची इच्छा आहे तेव्हा आम्ही परवानगी वगैरे देऊ. आणि त्याप्रमाणे आम्ही काही जणांना सांगितले होतं आमची परवानगी आहे तुम्हाला, परंतु बरेचसे प्रयत्न झाले ते सफल झाले नाहीत. त्यानिमित्तानं आणखी काही प्रयत्न व्हावेत असं वाटत होतं. त्याप्रमाणे जाधव सरांनी जो काही प्रयत्न केला तो प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहे. कारण क्रांतिसिंह नाना पाटील यांचं कार्य याविषयी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. ते इतिहासाला ज्ञात आहे, आपल्याला ज्ञात आहे, पण ते कार्य चित्रपटाच्या स्वरूपानं लोकांच्या समोर यावं एवढीच अपेक्षा होती. ती अपेक्षा पूर्ण होईल असं आता तरी वाटतं आहे. पूर्ण चित्रपट पाहिल्यावरच त्यासंबंधी निश्चित बोलता येईल, परंतु जे काही आतापर्यंत समोर आलेलं आहे त्यावर तरी असं वाटतं आहे की तो प्रयत्न बराचसा यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.